वळूयात पुढच्या बातमीकडे। आज अक्षय्य तृतीया आहे। अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्याच्या दगडूशेठ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी झाली आहे। पहाटेपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत। मंदिरामध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। बाप्पाला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आलेला आहे आणि यावेळी दगडूशेठ गणरायाची मूर्ती ही फार आकर्षक आहे। आंब्यांच्या सजावटीमध्ये दिसून येते आहे। मोठ्या संख्येने भाविक सकाळपासूनच गर्दी करत आहेत आणि या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूया। अक्षय तृतीयाचा आज दिवस आहे आणि आजच्या या दिवशी मंगलमय सुरुवात करण्यासाठी लाखो भाविक जे आहेत ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि आजच्या या दिवशी जवळपास 11,000 आंब्यांचा नैवेद्य जो आहे तो लाडक्या बाप्पाला दाखवण्यात आलेला आहे। आणि आपण आता ही ताजी दृश्य पाहतोय की सकाळपासूनच पुणेकरांनी आणि पुण्याच्या बाहेरच्या सगळ्याच भाविकांनी जे आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कारण का श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी लगबग जे आहे ते दररोजच मोठ्या प्रमाणात भाविकांकडून केली जाते आणि अक्षय तृतीयाचा दिवस म्हणलं की खास दिवस असतो। 3.5 मुहूर्तांपैकी एक अशा प्रकारचा मुहूर्त जो आहे तो अक्षय तृतीयाचा मानला जातो आणि आजच्या या दिवशी अशाच प्रकारची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।